टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिवसेनेचे नेते राज्यमंत्री आशिष जयस्वाल सर आपल्या सोबत आहे। आशिष भाऊ, राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्याला घेऊन टीका केलेली आहे की तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणता, अर्बन नक्षल म्हणून अटक तर करून दाखवा, आव्हान आहे एक प्रकारे तुमच्या सरकारला। कोणाला अटक करायला असं आव्हान त्यांनी केलं आहे हे माहिती घेणं आवश्यक आहे। अर्बन नक्षली म्हणून कोणी कोणालाही अटक करू शकत नाही। त्याची अटक करण्याची कार्यपद्धती आहे, त्याला न्यायाधीशाची परवानगी आपल्याला आवश्यक असते। आणि या संदर्भामध्ये सर्व व्यापक उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा कायदा विधिमंडळात पारित झाला तेव्हा खूप समर्पक उत्तर दिलं, इतकं समर्पक उत्तर दिलं की त्यामुळे विरोधी पक्ष देखील निरुत्तर झालं होतं। आणि त्यामुळे या कायद्याचा कोणी गैरवापर करणार नाही अशा पद्धतीची पूर्ण व्यवस्था या कायद्यात तरतूद आहे। त्यामुळे नेमकं कोणाला अटक करावं हे ते म्हणतात याबद्दल बोध होत नाही। आणि या कायद्याचा गैरवापर करून कोणाच्याही विरोधकाला अटक केली जाणार नाही। शेवटी आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, आपल्या संविधानाने सर्व व्यवस्था उभी केली आहे। हे अर्बन नक्षली संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विरोधात वागतात आणि त्यामुळे अर्बन नक्षली म्हणून कोणाला अटक करावी ही मागणी त्यांची न समजण्या पलीकडची आहे। मला असं वाटते की या विषयावर आता जास्त लक्ष देण्याची गरज नाही। राज ठाकरे ही म्हटले की गुजरातमध्ये अनिवासी गुजरातीयांना जमीन घेता येत नाही, परंतु महाराष्ट्रात इतर लोक येऊन जमीन घेतात। मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही असे ते म्हटले। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये इश्यूचे नॉन इश्यू करणे आणि नॉन इश्यूचा इश्यू करणे याला काही अर्थ नाही। राज्याचे अनेक महत्त्वाचे अजून प्रश्न आहे, त्या सर्व प्रश्नावर विरोधी पक्षांनी किंवा अनेक पक्षाच्या लोकांनी जर सरकारचं लक्ष वेधलं तर जास्त योग्य राहील। या विषयावर देखील नेमकं काय तशी तरतूद आहे याचा अभ्यास एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी निश्चितच करेल। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांना, की इतका हतबल मुख्यमंत्री बघितलेला नाही। आता स्वतः इतके हतबल झाले आहे की त्यांना अशा पद्धतीचा आरोप लावण्यापेक्षा दुसरा काही मार्ग राहिलेला नाही। 2.5 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत कशा पद्धतीच्या घटना घडल्या, गृहमंत्र्यांवर कशा पद्धतीची कारवाई झाली, काय काय घडलं मुंबईमध्ये आणि त्या अंबानीच्या घराच्या समोर, हे सर्व आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वैफल्यातून ते काही बोलत असतील त्याच्याकडे खूप जास्त त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। कॅमेरामॅन सचिन सहामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।